भीमदास कांबळेमुळे भिवा सुखदेव पाटलाला फोन करायचा विसरला आणि त्याचा राग सुखदेव पाटलानं सकाळी सकाळी फोन करून काढला. भिवानी त्याला साहेबाचा फोन होता इतकंच सांगितलं आणि सुखदेव भडकला. तुमचं असंच असतं, तुम्ही ना मधल्या माणसाची गोची करता. डायरेक्ट साहेबाशी बोलायला तुम्हाला कोणी सांगितलं? मला वाटलंच इतका वेळ फोन चालू आहे म्हणताना त्या पार्टीचं गारानं गात असान. अरे सुखदेव साहेब काय ते एकटेच आहेत का दुनियेत? दुसऱ्या कुठल्या साहेबाबरोबर बोलूच नाही का मी? का हे पण तुम्हाला विचारून करायचं आहे? भिवानी त्याला सणकावला तेव्हा ते गोगलगाईसारखं हळू आवाजात बोललं. हे गोव्याची पार्टी आहे, व्यवहार आपल्या भाल्याचा आहे. आपलं भांडवल देऊन वर 50% भागीदारी देणार आहे. मग लावा मीटिंग, कधी लावताय? भिवानी घाई करत म्हटलं. गोव्याला जायला लागन साहेब आपल्याला. जाऊ की, कधी जायचं? भिवानी उतावीळपणे विचारलं. ते आजच कोल्हापुरातून दिल्लीला गेले, वरपर्यंत ज्या काही त्याचा. ते कुठे भेटले तुम्हाला? आम्ही कुठं जातोय भेटाया, ते चालय वास काढत. मंत्रालयात कळलं म्हण. फाईल बघून ओढ्यात हाणायला लागलं. तुमच्याबरोबर कालच मीटिंग करायची होती तर तुम्ही व्यस्त. चांगला मौका गमावला. इथल्या इथं तुकडा पाडला असता. आता फोकाट गोव्याला जाणं आलं समद वारड घेऊन. सुखदेव म्हणाला आणि भिवा रागात पण खोचकपणे बोलला. मीटिंग म्हणजे काय चूल बंद आवताना वाटतंय का तुम्हा लोकांना? साहेब, पैसा वाईट आहे, त्यामुळं भाव भावाचा मुडदा पाडतो. हे तर पार्टनर आहेत. ज्ञान शिकवल्यासारख्या थाटात सुखदेव बोलला. पार्टनर हा शब्द ऐकून भिवा स्वतःशी हसला, पण त्याचा न झालेला आवाज पण सुखदेवला ऐकू आल्यासारखं भासलं म्हणून त्यांनी विचारलं. का हसला का साहेब? कोण हसलं? मी? अहो तुम्हाला विचारतोय ना म्हणलं, कोण हसलंय? तुला नेहमी शंका काय येते रे? तुमचं समद ओळखतो आम्ही इतक्या दिवसात. मी जर फोनवर बोलत असतो तर किती प्रश्न केले असते. कोण होतं, काय म्हणला, तुलाच का फोन केला, काय काम होतं, इतकं महत्त्वाचं होतंय का? आता मात्र भिवा खळखळून हसला, पण त्याचं हसणं सुखदेवच्या कानी पडलंच नाही, कारण तो पुढे बोलतच होता. त्याचं बोलणं थांबवत भिवा म्हणाला. हे बघा, ते गोव्याचं ठरवा, करून घेऊ मीटिंग. आपल्या हातात थोडंच आहे, माणूस मोठा आहे, त्याच्या सवडीने घ्यायला पाहिजे. उगा आपण मागं लागण्यात अर्थ आहे का काही? नवं का? सुखदेवनीच त्याला प्रश्न केला. एवढ्यात सई नाश्ता घेऊन आली. त्याच्यापुढे नाश्ता ठेवत म्हणाली. वडापने जाणार असाल गोव्याला पण? बोलता बोलता भिवानी तोंडावर बोट ठेवत तिला बोलू नको असं खोणावलं आणि सुखदेवला म्हणाला. हे बघा, ते ठरवा, मला कळवा, मी कोल्हापुरात येतो, मग जाऊ आपण. बरं, मानकूचं ते पैशाचं काम झालं का? नाही ना, ते बी जीव काढायला लागलंय. त्याने पैशाचा एवढा मोठा हिशोब काढलाय की तो बी रातीत तुमच्यागत लखपती होणार. आपल्या ह्या पैशावर त्याने रानात घर बांधायला काढले. नुसता सापळा रचून ठेवलाय. तुम्ही त्याला 5-6 लाख देऊन टाका. 5-6 लाख देऊन टाका? तो काय माझा देणेकरी आहे का? असं म्हणत भिवानी सईला हाताने खुणावलं. पाणी घे म्हणून. तशी ती हसत आत गेली. तिचं हसणं नित्याचं होतं. भिवानी त्याकडे दुर्लक्ष केलं. नवं, यात आपण त्याला भागीदारी देणार आहे ना, मग ती उचल म्हणून अंगावर दे त्याच्या, नंतर वळती करून घेऊ की. सुखदेवने सुचवलं. त्यात एक विशेष होतं. ही चौघं पण एकत्र असल्याशिवाय कधी फोन करणार नाहीत, किंवा जर भिवानं फोन केला तर ते एकत्र नसतील तर कधी फोन घेणारही नाहीत. भिवानी 4-5 वेळा फोन केला की मग फोन उचलून सांगणार, मी रानात आहे, भिजावतोय. दुसरा सांगणार मैतीत आहे. हे असले काहीतरी बहाणे करून एकत्र भेटेस्तवर फोनवर भलतंच बोलत राहणार. ते भिवाच्या पूर्णपणे लक्षात आलं होतं, म्हणून तो जपून बोलत होता. ते गोव्याचं बघा आणि काय पैसे घ्यायचे ते घेऊन मोकळे व्हा, पण आत्ता पैसे नाहीत. भिवाने साफ नकार दिला. अहो, तुम्ही घराला मदत करतो म्हणून त्यांनी पाया घेतला ना तुमच्याच हातनं. इथे माझे पाय जमिनीत गाडले गेलेत. त्यात मला काय काय टेन्शन आहे काय सांगू तुम्हाला? तुमचं टेन्शन एकच आहे हो, तुमची बायको. आणि काय सारखं सारखं गळं काढतो, पैसे नाही, पैसे नाही, पैसे नाही. अशाने लक्ष्मी येईन का तुमच्याकडं? हां, या नाहीने आम्हाला बी हाय लागली. सगळे कामं सोडून तुमच्या मागं पळायला लागते फुकटच्या पाकट. इतक्यात सई आली. ती पाणी ठेवत म्हणाली. आधी खाऊन घ्या, मग बोला निवांत. नेमकं ते सुखदेवनं ऐकलं. खाऊन घ्या, मग मला फोन करा निश्चितीने. त्यांनी आदेश दिल्यासारखं म्हणून फोन ठेवला. भिवानं होकार देत टेबलवर मोबाईल ठेवून सईला विचारलं. आत्या उठली नाही अजून? आंघोळ चालली आहे घासून, असं म्हणत ती उगाचच हसली.
तिला नाश्ता करू दे, मला एक मीटिंग आहे. सई खाली बस. डावा हात करत खूण करत त्याने खाणं चालू केलं. ती नाकारत म्हणाली, बोला. एक निर्णय तुला विचारून घ्यायचा आहे. आपलं लायसन्स फुलपगारला देऊन टाकावं म्हणतोय. तुमचे निर्णय तुम्ही घ्या, असं म्हणत ती वळून आत निघूनही गेली. भिवाला तिचं फडकारणं नरड्यात घास बसल्यासारखं झालं म्हणून त्यांनी पाण्याचा घोस घेतला आणि मुकाट खायला लागला. नाश्ता संपवून भिवा बेडरूममध्ये जाऊन आवराआवर करायला लागला तर टेबलवर ठेवलेला मोबाईल वाजायला लागला. आत्या काष्टा खोचत ओरडली, बिव्या बघ कोण जीव काढते. तिचं ओरडणं भिवाला ऐकू तरी गेलं नसावं, नाही तर समजलं तरी नसावं, म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलेलं असावं. मोबाईल वाजून वाजून बंद झाल्यावर आत्यानं देव्हाऱ्यातल्या कुंकवाचा करंडा घेऊन भलं मोठं चांदीच्या रुपयाच्या आकाराचं कुंकू लावलं, पण मेण नसल्यानं ते पुसट लागलं. हे आरशात न बघता पण तिला भासलं. तेव्हा ती म्हणाली, सये, पोरी मेणाची डबी आणावी एखादी घरात. सईनं उकडलेली अंडी सोलत किचनमधनं विचारलं, मेण कशाला मावशी? आगं बाया कुकू लावाया. मग कशाला लागतंय? मी टिकली लावते ना. टिकली तर टिकली, नाही तर टाकली. अगं आमच्या खेड्याच्या येड्यांचं खरं धन कुकू. आम्हाला बाय कपाळाला कुकू नसलं तर सुताक पडल्यागत वाटते. इतक्यात परत फोन वाजला. तशी ती म्हणाली, आता ह्याचं सुताक फेडा कोणीतरी. सई आतून हसत हसत आली आणि मोबाईलमध्ये बघत बेडरूमकडे तोंड करत म्हणाली, वडापाय तुमचं, या लवकर नाही तर सुटल. भिवा घाईने आला. फोन उचलायच्या आत तो बंद झाला. त्याने उलट फोन करत म्हटलं, सुखदेव हो, तयारी करत होतो. भिवा डाव्या हातानं मोबाईल कानाला लावून उजव्या हातानं शर्टची बटणं लावत बोलत होता. करा तयारी, कारण 5पर्यंत कोल्हापुरात या. उद्या सकाळी बोलिवलं आहे त्यांनी गोव्याला, त्याचाच फोन आलता. ठीक आहे, मी येतो कोल्हापूरला. असं म्हणत त्यांनी फोन ठेवला तर आत्याबाई म्हणाली, अरे कोल्हापूरला चालला तर एक लाकडाचा करंडा आण मला लक्ष्मीच्या दारातनं. एक फोटो पण आण, देवाऱ्यात पूजा आहे. आत्या त्याच्याकडून बघून म्हणाली आणि भिवा हसून म्हणाला, आत्या मी देवीला नाही चाललो, माझ्या कामासाठी मी निघालो आहे. तिथून पुढे मला गोव्याला जायचं आहे, तिथे काम आहे माझं. गोवा? गोवा म्हणजे काजू मिळतात ते गाव का? शेवंत आत्यानं डोळे विस्फारून विचारलं. भिवा हसत म्हणाला, मग काजू आणू का तुला? जमलं तर आण 1 किलो. काजू खाऊन लढायला जायचं आहे का? भिवाने खोचकपणे विचारलं. सई उकडलेली 4 अंडी आणि दुधाचा ग्लास डायनिंग टेबलवर ठेवत म्हणाली, कोण चाललंय लढायला? कोण नाही ग. अगं बाई, माय टिंगल करतोय भिवा. काजू आण मंगाले तर विचारलं त्यांनी मला, लढाई जायचं का? आणि बाया एवढी अंडी कशाला दिली ग, एखादं बाद झालं असतं. असं म्हणत तिने अंडं उचलून दाताखाली धरलं आणि डोळे फिरवत विचारलं, गावरान अंडी नाही भेटली वे? थंब, पुढच्या खेपाला आलं ना 7-8 डझन अंडीच आणती. असं म्हणत मिटक्या मारत ती सगळी एका झटक्यात फस्त केली. आत्या चल येतो मी. सई माझी बॅग भरून ठेव, मला गोव्याला निघायचं आहे आज. त्याने आत्याचा निरोप घेतला, घरातून बाहेर पडला. भीमरावला जामिनावर सोडलं होतं. झाल्या प्रकारानं त्याची इतकी नालस्ती झाली होती की पंचायतीपासून मंत्रालयापर्यंत तो विषय चर्चेला चाललेला होता. त्यात मीडियानं भीमदासला इतकी प्रसिद्धी दिली की त्याच्या दबंगगिरीवर एका बाजूला अजय देवगनचा फोटो छापून दुसरीकडे त्याचा फोटो छापला होता. त्यामुळे यंदाचं राष्ट्रपती पदक त्याला मिळणार असं बोललं जात होतं. पण झालं वेगळंच. त्याची पुण्यात बदली झाली. खरं तर ती त्यांनी मागितली होती आणि नेमकी आत्ताच झाल्यानं त्याच्या बदलीचं राजकारण झालं. भीमरावच्या विरोधकांनी पार उपोषणाचा पवित्रा घेतला. भीमरावनं ही बदली करवली असं बोललं जायला लागलं. त्याची पण बातमी झाली आणि भीमदास पुरता गोत्यात आला. कारण विरोधक त्याची बदली केली तर आंदोलन करू, आत्मदहन करू असं पेपर करवी बातम्यांचं इंजेक्शन देत होते. त्यामुळे भीमदास आणि भीमराव या दोघांचा ताप वाढला होता. हा ताप भिवाला पण झाला होता. पेपरमधून येणाऱ्या बातम्या वाचून गावातला कुणी ना कुणी येऊन भिवाला दूषणं तरी देत होता, नाही तर कौतुक तरी करत होता. त्यात कौतुक करणारे ढिगानं भेटायचे. आजही मुकिंदा जाधव त्याला येऊन भेटला आणि इतकं कौतुक करून गेला की त्यांनी कौतुक केलं का भांडणं लावून गेला हेच कळलं नाही. भिवाला जाता जाता त्यांनी एक वाक्य असं सांगितलं की ते त्याला जिव्हारी लागलं. भिवानं खाण घेतली म्हणतोय, पण ती सोन्याची का दगडाची ही कोणी डोळ्यानं बघितलं का? खाणीत नाही, घाणीत अडकलाय तो त्या नाचणारणीच्या. जाफर म्हणून त्याचा दोस्त भेटतो मला, तो सगळं त्याचा उद्योग सांगतो. असं बोलून मुकिंदा गेला होता. पण जाफरला आता बोलून चालणार नव्हतं, कारण त्याला गोव्याचं काम महत्त्वाचं होतं. ते मार्गी लागलं की मग बघू.
पण हाकनाक नाचणारणीसाठी आपली बदनामी का करत असेल जाफर? त्यांनी चालवलेली बदनामी कुठेतरी थांबली पाहिजे. अशानं खूप छिथू होईल, तेव्हा लवकरात लवकर हे कुठेतरी थांबवलं पाहिजे असा निश्चय करून त्यांनी दुपारीच घर गाठलं. अर्धा पाऊण तास आराम करून मनातून आणि डोक्यातून जाफरचा विचार काढून टाकून तो कोल्हापूरच्या दिशेनं गोव्याच्या कामाला मार्गी लावण्यासाठी निघाला. एकदम त्याला हसू फुटलं आणि त्या हसण्यात गाडी पुढून ट्रक आडवा गेला. त्यांनी गाडीसोबत स्वतःला सावरलं. काळजात धडधड झाली. थोडक्यात बचावलो म्हणून त्यांनी दाबून धरलेला श्वास सोडला. 5पर्यंत पोचण्याच्या अंदाजाने तो व्यवस्थित गाडी चालवत होता. पेठ नाक्यावरच्या या पंचतारांकित हॉटेलात भिवा पोहोचला होता. त्याच्या अगोदर सुखदेव आणि गँग रिसेप्शनला खाली बाड बिस्तरा घेऊन बसली होती. भिवानं पहिल्या मजल्यावर गाडी पार्क केली आणि खाली उतरून रिसेप्शनला आला. त्याला बघून सगळ्यांना आनंद झाला. सगळे खळखळून हसले. चला जरा चहा घेऊ, भिवा म्हणाला. तर सगळे पटापटा उठले. हॉटेलच्या दिशेनं निघाले. बाहेर कुठे निघाला? साहेब इथला चहा लय महागे, 3 चहाच्या बिलात बाहेर काहीतरी खाऊन होतं इथं. रंगराव खोत पहिल्यांदा हिताचं बोलला. रंगराव भाऊ, खाण्यापिण्याच्या बिलाचं इतकं काय बघायचं? तुम्हाला जे काही खायचं असेल ते खा इथे, तुमच्या आवडीचं व्हेज कोल्हापुरी. भिवानं त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हटलं. पहिल्यांदा पाठीवर ठेवलेला तो हात त्याला सुखावून गेला. मानकू पिसाळ मात्र मारक्या बाईलासारखा नुसता बघत होता. चला पटकन काहीतरी खाऊन निघू. सकाळी 10पर्यंत बोलवले, पहाटे निघू 5:06, 3-4 तासात पोचू येळेत, सुखदेवनं सांगितलं. भिवा मनातून चिडला होता. बळत स्वतःला सावरून तो म्हणाला, सुखदेव, तुमच्या लोकांचं ना नियोजनच नाही आहे. तसं सांगितलं असतं तर मी पहाटे 3ला निघून पोचलो असतो ना. साहेब अहो, प्रवास लांबचा आहे. माणसाला आराम असेल तर प्रवास चांगला होतो, नाही तर पाक आंबून जायला होतं. नाही, तुम्ही फाटं निघाला असता हे खरं आहे, पण आम्ही रातचं डोंगर कापरीतनं सुखरूप यायला तर पाहिलं ना, अंधारा कोंधाराचं. आमची बी वाई अडचण आहे, कळून घेत जा की साहेब. ठीक आहे, मग आता निघू आणि गोव्यात मुक्कामी जाऊ. हो, परत जाईपर्यंत अंधार होणार, त्याच्यापेक्षा इथं मुक्काम करू, पहाटेला निघू ना. सुखदेव खूप खळीला आला. तेव्हा भिवा शांत झाला. चला फ्रेश होऊ, थिएटरला जाऊ, कार्यक्रम बघू. नाही, कार्यक्रम नको, दुनियादारी बघू. आता इतकी दुनियादारी झाली की. भिवा उपहासानं बोलला, पण त्या दुनियादारीचा अर्थ त्यालाच कळला. त्याचा तोच हसला. अहो, तो पुण्यातला एक नट तुमचा मैतर, त्यात मॅनेजर आहे. मागं पुण्यात भेटला त्यावेळी पिक्चर बघितला का विचारत होता. आवर्जून बघा म्हणला. मोठं काम आहे वय त्या हिरोचं. सुखदेवनं भिवाला प्रश्न केला. तेव्हा तो उत्तरला, बघितला तर कळेल ना. का त्यांनी सांगितलं आहे म्हणून तोच हिरो आहे असं समजायचं आपण? असतील किडूक मिडूक 2-4 डायलॉग, तुम्ही म्हणताय तर बघू. असं म्हणत त्यांनी हॉटेलात बसत 3 चहा आणि ब्रेड बटर ऑर्डर केली. गप्पा मारत मारत त्याचा फडशा पाडला आणि अयोध्या थिएटरजवळ आले तर पिक्चर हाऊसफुल. आता आली का पंचायत. त्यात तेवढ्या एकाच थिएटरला तो पिक्चर लागलेला. आता त्याला काय सांगणार? उदयसिंग हळहळ करत म्हटला. सांगा की बघितला. नाही, पण त्याचं काम कसं झालं ते विचारलं तर काय सांगणार? सांगायचं त्यावेळी लघवीला गेलो होतो. अहो, पुण्यात आलो ना का बालगंधर्वला दिसलो का लगे विचारतो. तसा माणूस कामेटी आहे, पण जरा फुगीर वाटतो. आता त्याच्यावरच बोलत बसायचं का दुसरीकडे कुठं जायचं? भिवानं विचारलं आणि उगीच पोस्टरकडे बघितलं. आपलं लावण्याच बघू, तुमच्या ओळखीची पार्टी. ते नागपुरात भेटले होते ना व. असं करू, रंकाळ्याला फिरून येऊ, जेवू आणि आराम करू. भिवाय विषय बदलत बोलला. सगळ्यांनी तोंड पाडलं. नाही, त्याच्यापेक्षा अंबाबाईला जाऊ की दर्शन घ्यायला, सुखदेव बोलला. आणि भिवाला आठवलं. त्याने विचारलं, लाकडी करंडा कुठे मिळेल? आता जुनं काय राहिलं आहे का साहेब? स्टीलचे करंडे आले बाजारात, लाकडी तुला कोणी विचारते हो? रंगराव आणखीन शहाणपणा बोलला. माझी आत्याला पाहिजे. भिवा म्हणाला. तसा मानकू खोत म्हणाला, मग ते सुतार आळीत बघू. आपला एक शाळेतला दोस्त आहे, त्याला विचारू. नसन तर ऑर्डर देऊन बनवून घेऊ फसाकलाच त्याच्याकडनं. नाही, इतकं महत्त्वाचं नाही आहे, जाता जाता मिळाला तर घेऊ. असं म्हणून त्यांनी पाय उचलले. सगळ्या रस्त्यावर जागेवर म्हशी आणि त्याचं दूध चरवीत पिळणारी माणसं दिसत होती. कौतुकानं भिवानं तिकडं बघत विचारलं, यांना गोठ्यात जागा नाही का जनावरं बांधायला? अहो साहेब, खोळ्यागत काय विचारताय? पैलवानासाठी आहे सगळं.
सुखदेवनं सांगितलं आणि एका दुकानात लाकडी वस्तू दिसल्या म्हणून भिवानी सगळ्यांना थांबवलं. पोळपाट, कातवट, विळी हे असले सगळे लाकडी प्रकार. त्या लाकडी वस्तूवरून एकदम नजर थांबली नक्षीदार करंड्यावर. तो हातात घेत त्याने विचारलं, याचे किती? 100. आतला माणूस त्या करंड्याकडे न बघता बोलला, पैसे? खोळ्यागत बोलू नका साहेब, दिवाबत्तीच्या येळी 100 रुपये म्हणलो मी. एवढूशा वस्तूचे 100? काय सोन्याने मडवलं काय? सुखदेवनी तो करंडा हातात घेत खालवर बघितला. ठेवा, फुकटचा टाईमपास करायलेत रांडेचे. हे सगळं तो तोंडातल्या तोंडात पण स्पष्टपणे पुटपुटत करंडा जागेवर ठेवत बोलला. भिवानं 100 रुपये काढून दिले. करंडा उचलून घेत म्हणाला, नक्षी छान कोरले याच्यावर. त्याच कलाकुसरीचे पैसेच आहे. कसं आहे ना, घेणाऱ्याला त्याचं मोल कळलं, यात्रेत फिरायला आलेल्याला काय आहे हो. त्यांनी सुखदेवकडे चोरटा कटाक्ष टाकत म्हटलं. तेव्हा हाताची घडी घालून उभा असणारा सुखदेव ती सोडत म्हणाला, अरे कष्ट कारागिराचे आणि भाऊ खातोय ऐकणारा. तू केलं सकाळी वर तोंड करून बोलाय. मग काय तुम्ही केलं आहे का? मी माझ्या हाताने केलं आहे. दोघं भांडायला लागले. तेव्हा भिवानं सुखदेवला ढकलत विषय संपवला आणि ते चालायला लागले. रागाच्या भरात सुखदेवनं परत हाताची घडी बांधली. त्याच्या हाताची सदानकदा घडी असणं भिवाला खटकायचं, पण त्याला कितीही बोललं तर जसं काही मुद्दाम केल्यासारखं तो परत तसंच करायचा. म्हणून भिवानं घडीवर काही न बोलता हाताची घडी तोंडावर बोट हे धोरण स्वीकारलेलं होतं. पण सुखदेवचं उलट होतं. त्याने हाताची घडी घातली की त्याचा पोपट व्हायचा, म्हणजे खूप बोलायचा. आत्ताही तोच बोलत होता. लक्ष्मीच्या देवळात कोण कोण येऊन गेलं, किती मराठी हिंदी पिक्चरचं शूटिंग झालं, नवरात्रीत काय काय गंमत असते, हे सगळं तो सांगत होता आणि बाकी सगळे ऐकत ऐकत मंदिराकडे चालत होते. देवीचं दर्शन झाल्यावर जरा वेळ बाजारपेठ फिरून जयप्रभा स्टुडिओकडे चक्कर मारून सुखदेवनं भिवाला शालिनी पॅलेस बघायला निघालं. हा सगळा फेरफटका त्यांनी पायी मारला. भिवाच्या मनात आलं, युवराज संभाजीराजे भेटले तर बरं होईल. त्याच विचारात तो रस्त्याच्या मधोमध चालायला लागला. त्याच्या मागं हे सगळे चाललेले. अचानक गाडीचा हॉर्न वाजला. भिवानं मागं वळून बघितलं तर युवराज गाडीत दिसले. तो धावत गाडीजवळ गेला. जय जिजाऊ युवराज असं म्हणत त्याने हात जोडले. युवराज गाडीतनं खाली उतरले. आस्थेनं चौकशी केली. भिवाला खूप बरं वाटलं. त्यापेक्षा कोल्हापूरकरांना खूप आनंद झाला. आज मातेमुळे आपल्याला युवराजांचं दर्शन घडलं याचा कितीतरी आनंद झाला होता त्यांना. विचारपूस करून युवराज निघून गेले. भिवा जणू स्वप्नात असल्यासारखा त्यांच्या गाडीकडे बराच वेळ लांबवर गाडी जाईस्तवर बघत होता. मराठा आरक्षण आणि महाराजांचं महाराष्ट्राला महत्त्व पटवून देणारा युवराज प्रत्यक्षात भेटल्यामुळे देवदर्शन झाल्याचा आनंद त्याला झाला. माझी मनोमन इच्छा होती युवराजांना भेटायची. ती आज पूर्ण झाली. योगच म्हणायचा. आज खूप चांगला दिवस. सुखदेव, तुमच्यामुळे माझी ही इच्छा पूर्ण झाली. भिवा हात जोडत म्हणाला, म्हणत असलं का आपसूक घडतं साहेब. मनी वशे ते सपनी दिशे असं म्हणायचं साहेब. उदयसिंग गायकवाड म्हणाला. ते सगळे आनंदात हॉटेलात आले. त्याच आनंदात भिवानी श्रीखंडपुरीच्या जेवणाची ऑर्डर केली. सारे गोळ्यामोळ्यानं गोड गोड बोलत जेवत होते. आता आपलं गोव्याचं काम नक्की होणार. भिवा बोलला आणि दातात खडा आल्यासारखा मानकू म्हणाला, माझं घर 3 कानाचंच करतो आता. अजून गोव्याला जायचे. पहिला तो डॉलर उभा केलाय त्याला लिपा. दुसऱ्याच्या पैशांनी हेमला बांधू नये. सुखदेव खोचकपणे बोलला. ते भिवाला जिव्हारी लागलं. त्याला सुखदेवचा रोग कळला. त्यांनी ताटावरून उठून हात धुतला आणि बिल देऊन रूममध्ये जाऊन विचार करत पडला. थोड्या वेळानं सगळे जेवून त्याच्या रूममध्ये आले. साहेब, काय झालं एकाएकी? उदयसिंगने विचारलं. कुठे काय म्हणत भिवानी तोंड फिरवलं. मग उठून का आला ताटावून? उदयसिंग त्याच्याजवळ बसत म्हणला. काही नाही, कुठून मूर्खपणा केला तेच कळत नाही. तो चिडचिड करत म्हणाला. कपाळावर हात आडवा ठेवला. आता आणि काय घडलं? उदयसिंगनं न कळल्यासारखं विचारलं. लोकांना काय बोलावं ते कळत नाही. कोण काय बोललं? बोललास तूच आणि वर मलाच विचारतोयस. अहो, मी तुम्हाला कुठं बोललो? मी मानकोला टॉमना आणला. आपण तो लागला मला ना. मी मानकोला घर बांधायला पैसे देतो म्हटलं होतं. अडचणीमुळे नाही जमलं. दुसऱ्याच्या पैशावर इमले बांधू नये याचा अर्थ काय? साहेब, शपथ गाळायची आणि सांगतो मी तुम्हाला नाही बोललो. चुकून तुम्हाला लागला असेल तर माफी. असं म्हणत त्यांनी गळा बोटाच्या चिमटीत धरला. सुखदेव, बाण मारणाऱ्याला वेदना होत नसतात.
ज्याला जिथे लागतो ना तिथे जखम होते, तो घाव तसा राहतो. बोलताना थोडं भान ठेवावं. ठीक आहे, तुम्ही जा, मला आराम करू द्या. असं म्हणत त्यांनी तोंड फिरवलं. सगळे बेचैन झाले. काही एक न बोलता बाहेर पडले. मानकूनं दार ओढून घेतलं तेव्हा त्याचा झालेला आवाज सुखदेवच्या काळजात धडकी भरून गेला. कारण मानकूचं भलं त्यांनी स्वतःवर अडचण म्हणून ओढवून घेतलं होतं. ते त्याला आत्ता कळलं होतं, पण हळहळ करण्यापलीकडे त्याच्या हातात काही नव्हतं. तांबडं फुटायच्या आत भिवा तयार होऊन वाट बघत बेडवर आडवा पडला होता. डोक्यात विचारांनी काहूर माजवलं होतं. डोक्यातल्या चक्रात वावटळ उठलं होतं. ते सगळे विचार एकात एक घुसळवत होते. नेमकं काय करावं ते कळत नव्हतं. विचार काही केल्या थांबत नव्हते. ते वाऱ्याच्या वेगाने एकमेकात घुसून मेंदूत आदळत होते. त्याचा आवाज होत नव्हता, मात्र त्याने उलघाल मात्र होत होती. सुखदेव आणि मंडळी केव्हाचीच खाली येऊन वाट बघत बसली होती. सुखदेव काउंटरवर आला आणि त्याने भिवाच्या रूममध्ये फोन करायला सांगितलं, कारण भिवाचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता. भिवाने फोन उचलला आणि सुखदेवानं साहेब म्हणताच भिवा आलोच म्हणून फोन ठेवत बॅगकडे गेला. ती उचलून लिफ्टनं खाली आला. बिल पेड करेपर्यंत मानकूनी भिवाची बॅग उचलली होती. उदय, मानकू, रंगराव गाडीजवळ येऊन थांबले. भिवानं गाडीचं दार उघडलं. सगळे आत बसल्यावर गाडी सुरू झाली आणि मुकाट घरघरत गोव्याच्या वाटेला लागले. तासभर भिवा काहीच बोलला नाही. मानकूनी त्याची अंडरवेअर मागे शीटावर वाळत घातली होती. भिवा काचेतून फक्त तिकडे बघत होता, पण त्याचं कोणाशीच बोलायला मन होईना. शेजारी बसलेला सुखदेव हळूच म्हणाला, साहेब, चहा घ्यायला थांबायचं का? भिवानं काही न बोलता नजरेनं फक्त त्याच्याकडे बघितलं आणि पुढे विरंगुळा नावाच्या हॉटेलसमोर गाडी थांबवली. सगळे पटापटा खाली उतरले. भिवानं गाडी बंद करून मोबाईल चालू केला. सईला फोन लावला. तो बराच वेळ वाजत राहिला. आत्यानी अंदाजाने बटन दाबलं आणि फोन कानाला लावला. हां, कोण बोलतोय? मी बोलतोय. तुला काय नाव गाव आहे का नाही? का उपर रे? आत्यानं डाव्या कानात तर्जनी कोंबत विचारलं. मी बोलतोय. तू बोलतोय कळलं र, पण तू काय बालिस्टर आहे का देव फिवे? नाव सांग पहिलं तुपलं. अगा ते, अरे भिव्या तू आहे वे, आणली का माई वस्तूक? आत्ते, सईला फोन दे. ती नाती. बरं, तिला म्हणावं मी निघालोय. का वशिक येतो? सव सांजवायच्या आत घरी आहे. आत्या काळजीपोटी बोलत होती. आत्या, मी गोव्याला निघालोय सांग. लय कौतिक बाबा तुम्हाला लोकांचं. आगल्या पादल्याला बायकोला फोन करणं चांगलं नाही बाबा. आशेने लाडवल्या तुमच्या बायका. तिचं बोलणं चालूच होतं. भिवानं फोन बंद केला आणि काचेतून बाहेर बघितलं तर सुखदेव हाताची घडी घालून वाकत म्हणाला, चहा घ्यायचा ना? भिवानं काच खाली केली. तुम्ही चहा घेऊन या, मी बसतोय गाडीत. ना, आम्ही कसा घेणार हो चहा? चला की तुम्ही बी. भिवा गाडीत मागे वळून अंडरवेअर उचलून मागे फेकत म्हणाला, गाडी म्हणजे काय लॉज आहे का? सुकाय घातली होती? असं म्हणत मानकूनं दार उघडून ती प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगेत घालून पिशवीत ठेवली. परत दार बंद करून रागात हॉटेलच्या दिशेने निघाला. साहेब, चला बाहेर या. हे बघा, तुम्ही चहा घेत नसेल तर आम्हाला भी नको. असं म्हणत उदयसिंग गाडीत बसला. अरे, मला नाही चहा प्यायचा, तुम्ही जा पिऊन या. असं म्हणत भिवानं 100ची नोट त्याच्यासमोर धरली. चहाला पैसे आहेत की आमच्यापाशी? तुम्ही गाडीत बसून राहणार आणि आम्ही राखी सगळं चहा डोसणार. बरं दिसतं का साहेब, तुम्ही सांगा? तो बोलला म्हणून भिवा गाडीतनं बाहेर आला. मला चहा प्यायची इच्छा नाही आहे, तुम्ही प्या चहा. गाडीचा दार बंद करत भिवा म्हणाला, साहेब, झालं गेलं इसरा. मी तुम्हाला दुःख वाटावं म्हणताना बोललो नाही, मी सहज बोलतो. सुखदेव सफाई द्यायला लागला. त्याच्याकडे लक्ष न देता भिवा हॉटेलात शिरला. मानकू टेबल अडवून बसला होता. त्याच्या समोर येऊन भिवा बसला. पाठोपाठ खुर्ची ओढून घेत रंगराव पण बसला. सगळे बसल्यावर वेटरनं पाण्याचे ग्लास आणून टेबलवर आपटले. त्याच्याकडे बघून सुखदेव हाताची घडी सोडत म्हणाला, बिस्लरी घे एक मध्यम. वेटर काही न बोलता हल्ला आणि उन्हाची तिरीप त्यांच्या टेबलाच्या मधोमध पडली. कोवळ्या उन्हानं मन प्रफुल्लित झालं. त्यामुळे भिवानं 3 उपमा आणि 2 शिऱ्याची ऑर्डर दिली. वेटर परत आला. बाटली आपटत बोलला, ऑर्डर बोला क्या? अरे बाबा, 3 उपमा 2 शिरा आण. शिरं नाही आहे, 20 रुपये. त्यांनी गल्ल्याकडे तोंड करून सांगितलं. बरं, दुसरं काय आहे? काय देऊ मला? गोड काय आहे? तोंड आहे. खायला काय आहे? का पेढा, बर्फी, गुलाबजाम. हे बघ, 5 उपमा आणि 1 प्लेट पेढे दे. भिवा म्हणाला. मध्येच रंगाराव त्याला थांबवत म्हणला, बर्फी पण घे. एक नाही मिळत, छाटाक घ्यावी लागती.
त्याने विनोद केला. अरे बाबा, एक प्लेट दे. वेटरनं चिरक्या आवाजात म्हटलं, 5 उपमा. गल्ल्याजवळ जाऊन 2 प्लेट घेतल्या. दोन्ही छटाक छटाक पेढे बर्फी वजन करून आणून टेबलवर ठेवल्या. रंगराव त्या प्लेटकडे बघून म्हणाला, हे पोटाला का वाटाला पुरतंय? छटाकीत एवढंच येतं. अरे बाबा, पेढे घ्या आणखीन एक छटाक, सुखदेव म्हणाला. एकदा काय ते सांगा ना, तुम्ही काही एकच गिऱ्हाईक आहे का मला? उपमेतली मिरची वेटरच्या जिभेवर रेंगाळल्यासारखा तो तिखट बोलला. प्लेट उचलून परत गेला. वजन काट्यावर ठेवून उपम्याच्या प्लेट आणून आपटून निघून गेला. परत त्यांनी प्लेटमध्ये टाकले, वजन केले, आणून ठेवले. अधूनमधून वेटरच्या हालचाली टिपत भिवा खात होता. खाता खाता त्याने खिशातला मोबाईल काढला, कारण मेसेजची टोन वाजली होती. त्याने मेसेज वाचला, गुड मॉर्निंग. वाचलेल्या मेसेजला रिप्लाय देत त्याने टाईप केलं, सेम टू यू. फोन टेबलवर ठेवत म्हणाला, या साहेबाचं एक डोकं ठिकाणावर नाही. साहेब, आपलं काम होईस्तवर गोगलगाय तुझे पाठ मऊ करा. ते आडगं मध्ये बेब्बा घालायचं. उदयसिंग तोंडातला घास गिळत सगळ्यांकडे बघून म्हणाला, बिभवानाही विष पेरतोय मूर्ख. भिवा बोलला. सुखदेवला ठसकाच लागला. पाणी पित त्याने विचारलं, आता काय झालं? जातीयवाद. मला नेहमी प्रश्न पडायचा, आंबेडकराचाच निस्ता फोटो कसा काय त्याच्या हापिसात? त्यात तो चौगुल्याचा पाहुणा, तिडा काही सुटाना. मी काय बोलतोय, तुमचं चाललंय काय? भिवा बर्फीचा तुकडा घेत बोलला. जणू बर्फीवरचा राग काढल्यासारखा त्यातला एक तुकडा उडाला. ते बघून सुखदेवनं तो तुकडा उचलत म्हणलं, आजकाल साहेबा संगडलंय हिदगूज चाललेलं दिसतंय तुमचं. हिदगूज कसलं? ताप झालाय. बेनं उठतं सुटतं एकच म्हणतं, आम्ही खूप वर्ष सहन केलं, पोटाला तुकडा मिळत नव्हता, आता खायप्यायचे दिवस आलेत, बाबासाहेबांच्या पुण्याने हे दिवस आले तर खाऊन घेतो. असं म्हणत भिवानं उपम्याचा चमचा तोंडात घातला. पण साहेब, असल्या लोकांच्या जास्त जवळ जाणं बरं नाही बरं का? रंगरावनं बर्फीची प्लेट आपल्याजवळ ओढली. त्यातला एक तुकडा पटकन तोंडात टाकला. हे साहेब पुराण नाश्ता होईपर्यंत चावलं गेलं होतं. पण भिवा भीमदासबद्दल बोलतोय हे त्यांनी शेवटपर्यंत कोणाला सांगितलं नाही. 3 स्पेशल चहा सांगितले. चहा येईस्तवर मानकू, रंगराव, उदयसिंग लघवीला जाऊन आले. भिवाला परत आठवलं. त्यांनी सईला फोन केला तर परत आत्यानं उचलला. ती हलव म्हटली तेव्हा भिवानी कट करून टाकला. मानकू, रंगराव, उदयसिंग बरोबर वेटर चहा घेऊन आला. सगळे चहा पिऊन उठले. भिवानं 500ची नोट रंगरावकडे देत बिल द्यायला सांगितलं आणि सुखदेवला घेऊन तो लघवीला गेला. इकडे साहेब या विषयावर त्यांच्या शंकेवर त्यांनी चर्चा केली आणि हे चौगुलेच्या कानावर घालायचं ठरवून ते उठून गाडीजवळ गेले. फोंडा घाट चढत असताना आभाळातला सूर्य डोंगरा आडून लपाछपी केल्यासारखं आपलं ऊन वळणावळणावर मागं पुढं सांडत होता. ते ऊन तापत चालल्यासारखं गाडीत बसूनही डोळ्यांना भासत होतं. त्याची प्रखरता डांबरीवर झळाळत होती. घाटात असणारी झाडं पण डौलानं डोलत होती. त्यांचा गंध दरवळत होता. त्याच्या दरवळण्यानं गोवा जवळ आल्याचं जाणवत होतं. निसर्ग फुलला होता आणि भिवाच्या गाडीत बसलेल्या सगळ्यांचाच आनंद फुलल्यासारखा वाटत होता. घाट संपत येता येता सुखदेवचा मोबाईल वाजला. हा साहेब, घाट चढलो आत्ता. माडगावला आल्यावर फोन करतो. काय विचारू म्हणता? विचारतो. असं म्हणत त्यांनी फोन ठेवून भिवाला सांगितलं, हनुमान याला विचारायचं माडगावात गेल्यावर. हनुमान व्हिला असेल सुखदेव. भिवा हसत म्हणाला. त्यांनी परत पुढे बघितलं आणि सुखदेवला विचारलं, किती वाजलेत? वाजू देव, जोरात हाना गाडी, माणूस वाट बघत बसला आपली. असं म्हणत सुखदेवनं घाई करत हाताची घडी घातली. मानकू समुद्रकिनारा न्याहाळत बाहेर बघत होता. भिवानं जोरात गाडी वळवली. मानकू रंगरावच्या अंगावर पडला तसा तो पण उदयसिंगच्या अंगावर पडला. त्याचं कोपर उदयसिंगच्या छाताडात रुतलं. उदयसिंग केवढ्याने तरी कळवळला. भिवानी मागे बघून गाडी हळू केली आणि विचारलं, काय झालं? काय नाही, कोपार लागलं छाताडाला माझ्या. उदयसिंग छाती चोळत कळवळून बोलला आणि मग बराच वेळ गाडी हळूहळू चालवत भिवा मागे उदयसिंग आणि रंगरावकडे बघत होता. भिवाचं हळू गाडी चालवणं सुखदेवला उचलून फेकल्यासारखं करत होतं. मडगाव आलं आणि इंग्रजीत हनुमान व्हिला नावाचा बोर्ड दिसला. बाण केलेल्या दिशेनं भिवानं गाडी वळवली. चांगलं 4-5 किलोमीटर गेल्यावर एक डोंगर दिसायला लागला. त्या डोंगरावर दिसणारा हनुमान हातावर पर्वत घेऊन उड्डाण करत असणारा भासत होता आणि ते दृश्य सगळ्यांच्या मनाला आणि डोळ्यांना सुखावत होतं. त्याभोवती दिसणारे ढग वरवर जाताना दिसत होते. जसजसं डोंगराच्या दिशेनं गाडी चढत होती तसतसा हनुमान खाली खाली जाताना दिसत होता. गाडी मध्यावर आली तेव्हा भलं मोठं गेट लागलं.
गाडी जवळ येताच आपोआप गेट उघडलं आणि गाडीसमोर एक रानबोक्यासारखा दिसणारा काळा कभिन्न माणूस गळ्यात बंदूक अडकवलेला पुढे आला. त्यांनी वही समोर धरली. भिवानी त्याच्याकडे बघितलं. तो दैत्य लालबुंद डोळ्यानं भिवाकडे बघत म्हणाला, एंट्री बुक. भिवानं वहीत एंट्री केली. वही त्याच्याकडे देत हसत म्हणाला, जाऊ का? त्यांनी सॅल्यूटच मारला. भिवानी गाडी सुरू करत विचारलं, नेमकं कुठं जायचं? तो वर दिसतोय ना बंगला. थोडं खाली वाकत वर बोर्ड दाखवत सुखदेव म्हणाला. तसं सगळ्यांनी वर बघितलं. रस्त्यावरून दिसणारा हनुमान आता फक्त पर्वत हलवल्यासारखा दिसत होता आणि क्षणात तोही गायब झाला. वळसा घेऊन भिवा गेटजवळ आला. बंगल्याचं गेट इतकं भव्य होतं, सगळे बघत राहिले. गेटवर राम, सीता आणि हनुमान दोन्ही बाजूला लटकवलेले. ते बघत असताना दार उघडलं. दारातल्या रखवालदारानं सॅल्यूट मारला. गेटपासून जवळजवळ किलोमीटरच्या अंतरावर भला मोठा हनुमानाचा पुतळा जमिनीपासून 10 फूट उंचीच्या चबुतऱ्यावर उभा दिसला. त्याच्यापासून कितीतरी लांब बंगला दिसला. जवळजवळ सोन्यानं मढवल्यासारखा सगळ्या भिंतींना पितळी पत्रा लावलेला, त्यावर पण राम, सीता, हनुमान कोरलेले. भिवाला सगळं अजब वाटलं. त्यांनी गाडी पार्क केली तर सुखदेवचा फोन वाजला. माणूस पाठवलाय, त्याच्याबरोबर या. समोरचा आवाज. हा साहेब म्हणत त्यांनी फोन ठेवला. तर खाली असणाऱ्या माणसासारखा आडदांड काळा ठिक्कर माणूस, वांग्यासारखे डागळलेले गोबरे गाल, फेंदरलेलं नाक, दोन्ही कान फुगलेले, छातीचा भाता घमेल्या इतका. त्याचे पाय हलले. भिवा, सुखदेव सगळे मुकाट त्याच्या मागे चालायला लागले. सगळीकडे वेगवेगळी झाडं, अर्थात सगळी फळांची. त्यात बदाम, काजू जास्त. पायाखाली सगळीकडे जम्पिंग लॉन. त्यामुळे हवेत असणारा गारवा अंगाला झोंबत होता आणि बंगला आनंद उसळवत होता. वाटेत मोठा स्विमिंग टँक लागला. त्यातलं निळशार पाणी शांत होतं, पण सुखदेवचं मन हिंदळत होतं. सगळे एकमेकांकडे बघत आतल्यात सुखावले होते आणि अचंब्यानं भिरभिर नजरेनं बघत चालत होते. भिवानी मनात पक्क केलं की आज व्यवहार पूर्ण करून उठायचं. त्याच्या मनातला विचार जवळजवळ सगळे करत असावेत असं वाटत होतं. स्विमिंग टँक ओलांडून ते आले. भला मोठा हॉल दिसला. त्यातल्या सगळ्या वस्तू पुरातन काळातल्या. सगळं अजब वाटावं असं. समोर एक सोनेरी आसन आणि त्याच्या मागे भिंतीवर राम, सीता, हनुमानाची सोनेरी मुद्रा लावलेली. राम राम, मी राजाराम इटकर. असं म्हणत 6 फूट उंचीचा, काळात तुळतुळीत बलदंड देह असणारा, अर्धटक्कल पांढऱ्या फेक परीडगडीतला माणूस त्यांच्यासमोर उभा राहिला. सुखदेव सोडून सगळ्यांनी आज त्याला पहिल्यांदा बघितला होता. तो खाली बसत म्हणाला, भिवा कोसेकर माणूस चांगलं, समदा बेस्ट गेला. तुमचा फाईल बघितला, मला समदा कबूल. हे सांगितलं मला. मी ॲग्रीमेंट पण केला, समोर ठेवलाय, घ्या वाचून. राजाराम इटकर हात करत म्हणाला. भिवानं ॲग्रीमेंट उचललं. मनात आनंदून डोळ्यातल्या आनंदी भावानं एकदा सगळ्यांकडे बघून ती आनंदी नजर ॲग्रीमेंटवर फिरवली आणि त्याच आनंदात डोळे आतल्यात बुबळं उसळवायला लागले. छातीचा भाता आनंदानं खालीवर हालत होता. त्याच्या समोरच्या फाईलीत सुखदेव डोकवायला लागला तर त्याचं मुंडकं गरकन वळवल्यासारखा राजाराम इटकर बोलला, पाटील तुमच्यासाठी दुसरं पण असते, वाचा. असं म्हणत त्यानं समोरची फाईल घ्यायचं खुणवलं. सुखदेव ओशाळला. त्यांनी इकडे तिकडे बघत फाईल उचलली. भिवानं वाचलेली फाईल रंगराव आणि मानकूकडे दिली. तुम्हाला कबूल असते का हे? राजाराम इटकरनं भिवाला विचारलं. त्यांनी रंगराव, मानकू, सुखदेव यांच्याकडे बघत म्हटलं, त्यांचं तर वाचून होऊ द्या. आमचं काय नाही, तुम्हाला कबूल असेल तर आम्ही सहाय्य करायला तयार आहे. सुखदेव तुमचं काय? राजाराम इटकरनं एकदम सुखदेवला विचारलं. तो अचंबित झाला. माझं काय? साहेबांना कबूल असेल तर आम्ही काय सही पुरते. दोडलो नको काय तुम्हाला? राजाराम इटकरनं तर्जनी आणि अंगठा एकमेकांवर घासत हसत विचारलं. तुम्ही काय भेटलं असेल तसं होऊन द्या ना शेठ. सुखदेव फाईल ठेवत म्हणाला. इतक्यात मगाचचा माणूस काजू, बदाम, फळांची प्लेट ठेवून गेला. नेमकी प्लेट फाईलवर ठेवल्यामुळे राजाराम इटकर त्याच्या भाषेत त्या इसमावर खवळला. ते त्याच्या आवाजावरनं आणि चेहऱ्यावरनं सगळ्यांना कळलं. त्या बिचाऱ्यानं मान खाली घालून त्या फाईल उचलून हनुमानाच्या पायाजवळ ठेवल्या. घ्या की, खावा की. राजाराम इटकरने हात केला तसं सगळ्यांनी काजू बदामवर धाव घेतली. भिवानी मात्र समोरचं सफरचंद घेतलं. खाता खाता चर्चा झाली. मान्यता असल्यासारखे हे सगळे खाण्यावर तुटून पडले. राजाराम मोठ्यानं ओरडत बोलला आणि तो माणूस क्षणात एक बॅग घेऊन आला. बॅग राजाराम समोर ठेवली. ती बॅग भिवासमोर सरकवत राजाराम म्हणाला, 1 कोटी टोकन, बाकी 10 कोटी पुण्यात ॲग्रीमेंटला देणार की.
राजाराम बोलला आणि भिवाच्या हातातलं सफरचंद आपोआप सटकलं. पडू द्या खाजू खा. राजाराम इटकर म्हणाला तसं भिवाला लाजल्यासारखं झालं. तो इसम परत आला. त्याच्या हातात ते बॉक्स बघून मानकूनं विचारलं, हे काय शेठ? काजू बदाम तुम्हा समद्यांना माझ्याकडून पहिली भेट. राजाराम बोलला आणि गाडे उंदाड इकाड म्हणाला. तो इसम होकारला. त्याने हात पुढं करत म्हणलं, किल्ली तिस्को. त्याला गाडीची चावी द्या. भिवानं चावी दिली. ती घेऊन तो इसम बॉक्स उचलून गेला. 11 कोटी रुपये कॅश, 5 कोटीचे चेक, 15% भागीदारी. त्यात भिवा 5%, इतर 10 1% असं ठरलं. सगळे आनंदानं होकारले. चावी घेऊन गेलेला इसम परत आला. आजचा दिवस काजू बदामापेक्षा काम झाल्यामुळे पोट भरल्यासारखा वाटला. समाधानानं सगळे उठले, हात जोडले. तर राजाराम हनुमानासमोर वाकला. हे आमचं दैवत बजरंग, जय बजरंग. त्यांनी पर्वत उचलला, तुम्ही खान खोदता, चांगलं आहे की. सुखदेवनं मान हलवत म्हटलं. सगळे हसले. राजाराम इटकर गाडीपर्यंत त्यांना सोडवायला आल्याचा आनंद आणखीनच त्या मनांना सुखावून गेला. त्याचा निरोप घेऊन हनुमान व्हिलाचं मुख्य गेट कधी आलं ते या लोकांना कळलं सुद्धा नाही. श्रोते हो, हा होता आजचा भाग सुरेश कृष्णाजी पाटोळे लिखित आसरा या कादंबरीचा. पुढची गोष्ट ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.